आता मुंबई कॉन्स्टेबल जे ग्राउंड सुरू आहे त्यामध्ये मुलांचे ग्राउंड झाले त्यांना कशा पद्धतीने सोडले गेले तर कशा पद्धतीने मार्क पडलेत ती जी लाईन आहे आणि कसा स्टार्ट करायचा ते पण बघूया. आणि सर्वात रेडी तुमची इथे या ठिकाणी खाली इथे चिप असते पायाला आणि बटन दाबल्यानंतर ही चिप चालू होते सेन्सर आणि टायमिंग चालू आहे. त्यामुळे तुम्ही 20 वाजल्यावर मग स्टार्ट करा जोरात. नमस्कार मित्रांनो, कसे आहात मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 100 मीटरला कशा पद्धतीने तुम्हाला पळायचं आहे. आता मुंबई कॉन्स्टेबल जे ग्राउंड सुरू आहे त्यामध्ये मुलांचे ग्राउंड झाले त्यांना कशा पद्धतीने सोडले गेले तर कशा पद्धतीने मार्क पडलेत हे संपूर्ण मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे. आणि तुम्हाला तिथे गेल्यावर 100 मीटर कशा पद्धतीने स्टार्ट घ्यायचं आहे. महत्त्वाची जी आपली ही लाईन आहे 100 मीटरची लाईन आहे तिथं कशा पद्धतीने तुम्हाला चिप कुठं असते, तुम्हाला स्टार्ट कसं करायचं आहे, टाइम तुमचं कसं स्टार्ट होतं हे संपूर्ण माहिती आपण बघणार आहे. तर आज आपल्या अकॅडमी विद्यार्थी उभा आहेत त्यांच्या समवेत आपण माहिती बघूया. हे सुद्धा 100 मीटर चांगलं त्यांचं टायमिंग पडतंय. तर आपण कशामध्ये आपण स्टार्ट वगैरे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ बघूया. तर चला मग आपण व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी आता आपल्या अकॅडमीतले विद्यार्थी तुम्हाला पहिल्यांदा स्टार्ट करून धावतील. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी कशा पद्धतीने स्टार्ट करायचं आणि कशा पद्धतीने टायमिंग सुरू होते. चला पाठीमागवर काय रोचिंग डायट सेट आणि स्टार्ट करायचं. रेडी काय? तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की आता कशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांनी स्टार्ट घेतला. तर आता आपण बघूया की तुम्हाला त्या ठिकाणी 100 मीटर सिंथेटिक आहे. एकतर खाली मॅट असते, आपलं मेळ वेगळं आणि मॅट वेगळं असते. त्या ठिकाणी सिंथेटिक मॅटवर आता अशा पद्धतीने तुमची त्या ठिकाणी स्टार्ट लाईन असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, तुम्हाला खाली चेस्टला चिप नसले, महत्त्वाचं चेस्टला तुम्हाला चिप नाही, खाली पायाला या ठिकाणी सेन्सर असणार आहे, चिप असणार आहे, पायाला चिप असणार आहे. आणि तुमचं मित्रांनो या ठिकाणी सर्वात आधी आपण बघूया तुमचं स्टार्ट कसा होतो 100 मीटर. तुमचं 100 मीटर टायमिंग कशा पद्धतीने सुरू होते. तर मित्र महत्त्वाचं म्हणजे आता आपली जी स्टार्ट आणि या ठिकाणी आहे ते तुम्हाला पाठीमागं आपली 3 ते 4 ची डिटेल असते, भरपूर मोठी डिटेल असते. आणि पुढे आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट उभं राहायला सांगणार. साईडला कॉन्स्टेबल असते आणि इथं उभं राहिल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट व्हिसल वाजणार. आणि व्हिसल वाजल्या तुमचं ठिकाणी मित्रांनो पाठीमागच्या वर्षी ज्या मुलांनी ग्राउंड दिलेलं असेल त्यांना माहीत असेल कशा पद्धतीने डायरेक्ट ग्राउंड आहे. सेम पाठीमागच्या वर्षीसारखं ग्राउंड त्या ठिकाणी 100 मीटरचं आहे. तुमचं पहिल्यांदा व्हिसल वाजणार, साईडला व्हिसल वाजून तुमचं बटन दाबलं तिथं आणि बटन दाबलं की तर तुमचं स्टार्ट टायमिंग चालू होतं. मग थोडक्यात तुम्हाला व्हिसल वाजल्यामध्ये स्टार्ट शिक करायचं आहे. आणि तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी आता ही जी लाईन आहे आणि कसा स्टार्ट करायचा ते पण बघूया. आणि सर्वात तुम्हाला कशा पद्धतीने सुटायचं आहे ते बघूया. आता या ठिकाणी आपले विद्यार्थी या ठिकाणी सागर, सरोजित, स्वप्नील धावतील. आता कशा पद्धतीने स्टार्ट करायचं आहे तुम्हाला आणि कशा पद्धतीने सुटायचं आहे तुम्हाला धावतील. 100 मीटर कसं स्टार्ट करायचं. तर आम्ही आता उदाहरण म्हणून आम्ही स्टार्ट घेतो. चलो रेडी. तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला तिथं पहिल्यांदा सोडलं जाते म्हणजे विसला अशा पद्धतीने वाजवते. आता टाइम कशा पद्धतीने चालू होते बघा मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही आता इथं बसल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला विसल वाजल्यानंतर तुमची इथे या ठिकाणी खाली इथं चिप असते पायाला आणि बटन दाबल्यानंतर ही चिप चालू होते सेन्सर. आणि बटन दाबल्यानंतर मित्रांनो स्टार्ट टायमिंग होते. असं काय नाही क्रॉस लाईन नाही, तुमचं बटन दाबल्या मित्रांनो टायमिंग चालू आहे. त्यामुळे तुम्ही विसल वाजल्यावर मात्र स्टार्ट करा जोरात, त्यावेळेला तुमचं टायमिंग चालू होईल. आता मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने स्टार्ट घ्यायचं आहे थोडक्यात. तयार आहे ना? तर मित्रांनो आता आपण बघूया तुम्हाला कशा पद्धतीने स्टार्ट घ्यायचा आहे. मित्रांनो त्या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी सिंथेटिक आहे. सिंथेटिकवर आपल्याला ही जी लाईन आहे याच्या लाईनच्या पाठीमागून तुम्हाला घ्यायला होणार. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही सिंथेटिक असल्यामुळं विदाऊट शूज शक्यतो स्टार्ट घेतलेलं बरं आहे. कारण की या ठिकाणी जर स्पाईक असता तर मित्रांनो स्पाईकवर घ्यावं लागला असता. कारण विदाऊट शूज खाली सिंथेटिक असल्यावर जर पाणी त्या पाऊस जर असला तर 100% मित्रांनो स्लिप होते. एकतर खाली तुमच्या बुटाला जर ग्रीप पाहिजे, जर ग्रीप असेल तर मित्रांनो तुम्ही शूजवर घ्या. जर ग्रीप नसेल तर मित्रांनो विदाऊट शूज तुम्ही स्टार्ट करा. जर तुम्ही मित्रांनो जर खाली जर शूजला खाली ग्रीप पाहिजे मित्रांनो या ठिकाणी तर तुमचा बऱ्यापैकी स्लिप होणार नाही. ग्रीप नसेल तर मित्रांनो विदाऊट शूज स्टार्ट करा. आणि स्टार्ट कशा पद्धतीने करायचं बघा. या ठिकाणी स्टार्ट घेत असताना मित्रांनो तुम्हाला पूर्ण थ्रीडीवर स्टार्ट घ्या. तुम्ही असं पूर्ण बरोबर राहणार कारण उभं राहायला तुमचा स्टार्ट जोरात होणार आहे. असं तुम्ही जर बेंड होऊन असा पद्धतीने थ्रीडीज थांबला थ्रीडीज स्टार्ट चांगला होणार आहे. पूर्ण असं थ्रीडीज असं थांबलं पुढं आणि पुढच्या वेळी लोड द्यायचं जास्त जेणेकरून घसरणार नाही.
हात पूर्ण करून तुम्हाला स्विंग जोरात करायचं आहे. अशा पद्धतीने स्टार्ट करा, तुमचं चांगला स्टार्ट होईल. आणि विसल वाजल्यावर मित्रांनो स्टार्ट करा, त्यावेळी तुमचं टायमिंग चांगला येणार. तर आता तुम्हाला नॉर्मल स्टार्ट करून दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने स्टार्ट करायला. तुम्ही मित्रांनो अशा पद्धतीने स्टार्ट करा, एक तर 4 टच करा किंवा अशा पद्धतीने करा. आता मी 4 टच करणार, कशा पद्धतीने करतोय बघा. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही स्टार्ट करा 100 मीटरचा. तुमचं टायमिंग 100% परफेक्ट येईल आणि बऱ्यापैकी टायमिंग स्टार्ट चांगला असल्यामुळे तुमचं टायमिंग सुद्धा चांगलं बसेल. ज्यांचं 12:50च्या आतमध्ये जातात त्यांना 12:50च्या आत येईल, ज्यांचं 11:70 11:80 त्यांचं 11:50 जातील. शक्य तुम्ही थोडक्यात मित्रांनो मायक्रो सेकंद जर मार्क जात असेल तुम्ही अशा पद्धतीने स्टार्ट घ्या, तुमचं 100 टायमिंग येईल. तर आपण थांबू इथं, आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.